मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765066495। महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय साधून लोकसभेच्या तयारीला लागलो आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे। सर, आज बैठक झालेली आहे सर्व महायुतीच्या संदर्भात। महायुतीची सर्व घटक पक्षांची लोकसभा निवडणुकीच्या तयारी दृष्टीने काय काय चर्चा झाली? निश्चित स्वरूपात आता प्रसादजींनी सांगितलं त्याप्रमाणे महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झाली। लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 14 तारखेलाच आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून सुरुवात करतोय। महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेले आहे आणि जसं प्रसादजींनी सांगितलं त्यानुसार हा संपूर्ण आता कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे। संपूर्ण महायुतीच्या घटक पक्षात समन्वय साधून प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान साधून आता आम्ही या संपूर्ण लोकसभेच्या तयारीला लागतो। तर पुणे पाठोपाठ आता मुंबईतील जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला, कसं बघताय? निश्चित स्वरूपात हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, कारण प्रभू श्रीराम त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत दुर्दैवाचं आहे आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा तो खरा चेहरा आता लोकांच्या समोर आला। सर, भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे। खरं तर राजकीय वर्तुळात चर्चा रंगते की भावना गवळी यांचं खासदारकीचं तिकीट आहे ते कापलं जाईल आणि तिथे भाजपच्या उमेदवाराला संधी दिली जाईल, त्यामुळे आयकर विभागाची नोटीस आहे असं देखील विरोधात टीका केली जात आहे। नाही, असा काही प्रकार नाही आहे आणि याच्या संदर्भातली मला कुठली कल्पना नाही। थँक्यू।